नमस्कार. मी डॉक्टर अस्मिता प्रभुणे, सायंटिस्ट फ्रॉम NCL, त्याची ॲल्युमिनस. आणि आता माझी स्वतःची कंपनी आहे ग्रीन पिरॅमिड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड. ही माझ्या पेटंटवरती आधारित आहे आणि त्या कंपनी थ्रू मी एक प्रॉडक्ट काढला आहे जो पेस्टिसाइड्स आपल्या फळांवर भाज्यांवरती जेवढा फवारला जातो तो काढण्याची प्रक्रिया करतो आणि तो अतिशय चांगल्या तऱ्हेने करतो. त्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. आपल्याला फक्त पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं ठेवावं लागतं आणि ते ठेवून झाल्यानंतर अगदी हळूवार हाताने त्याला रब केलं, म्हणजे थोडंसं त्याला घासलं आणि नंतर बाहेर काढलं तर आमच्या लक्षात आलं की ते जवळजवळ 99.9 पेस्टिसाइड्स काढून टाकतं. आणि पेस्टिसाइड्स तर काढतं, पण आम्हाला त्याच्याबरोबर अजून एक लक्षात आलेलं आहे की त्याच्यावरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, फंजाय असतात. कोविडच्या काळात त्याच्यामध्ये व्हायरस ट्रान्समिशन होऊ शकलं असतं, तर त्या सगळ्यांना ते मारून टाकतं. कारण कोविडचा व्हायरस जो असतो त्याला लिपिड लेयर असतं, त्यामुळे त्या लिपिड लेयरला हे बायोसर्फॅक्टंट बेस असल्यामुळे ते फोडून टाकतं आणि ह्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी पण आहे. आम्ही ते सोल्युशन असं केलं आहे, फॉर्म्युलेशन असं केलं आहे की ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पण मारतं, म्हणजे आपल्यावरती आपण जंतुघ्न करतो त्यांना, आणि अँटी फंगल पण आहे. आणि असा हा प्रॉडक्टची तुम्हाला मी आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवते. कारण कधीकधी काय असतं, जे बघतो त्याच्यावर आपला जास्त विश्वास बसतो. कारण मी खूप बोलत राहीन, पण आम्ही काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे आणि कसं ते दाखवून देतं. पेस्टिसाइड्स तुम्हाला दाखवता येणार नाही, पण पेस्टिसाइड्सचा माझ्याकडे 3 ठिकाणचे रिपोर्ट्स आहेत की 99 पेस्टिसाइड्स काढलेले आहेत. पण मायक्रो ऑर्गॅनिझम जे जसे किल करता येतं, आपल्याला मारता येतात, त्याचा आपल्याला रिपोर्ट दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल ह्याच्यावरती कलर मारला जातो, कॉस्मेटिक कलर असतो की मेथी किंवा कोथिंबीर तरतरीत दिसावी, मिरची चकचकीत दिसावी, ढोबळी मिरची छान दिसावी, तर तो कलर पण हे काढला जातो. तर ते सगळं तुम्हाला आज मी दाखवते आहे. तर आज आपण एक पालेभाजी घेऊया आणि एक फळभाजी घेऊया. तर आज आपण कोथिंबीर मी घेतलेली आहे इथे. कोथिंबीर सगळ्यांना लागते, सगळ्यात लागते, आणि कोथिंबीरीशिवाय आपल्याला आपलं कुठलाच पदार्थ, भाज्या, आमटी हे होऊ शकत नाही. तर कोथिंबीरीचं दुर्दैव असं आहे की कोथिंबीरीवरती खूप पेस्टिसाइड्स मारलेले असतात. तर ह्याच्या आधी मी कोथिंबीरीच्या आधी तुम्हाला ही 2 ठिकाणी 1-1 लिटर पाणी घेतलेलं आहे. हे सोल्युशन आहे. हे 100x असतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असतं. जे 500 ml ची बाटली आहे आणि हे मी 10 ml घेते. ह्याचं झाकणच ह्याचं मेजर असतो. झाकणामध्ये 10 ml मी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलं आहे या पाण्यामध्ये. आणि हे पाणी साधं पाणी तसंच ठेवलं आहे. मला तुम्हाला फक्त फरक दाखवून द्यायचा आहे की साध्या पाण्याने काय निघू शकत नाही आणि आपल्या सोल्युशननी काय काय निघू शकतं. आता मी थोडीशी कोथिंबीर घेते, मुळं बाजूला काढलेली आहे त्याची, आणि ही कोथिंबीर मी ह्याच्यात हे करते. नुसती बुडवायची आहे आपल्याला, बाकी काही करायचं नाही आहे. कारण कोथिंबीर का आपण चोळू शकत नाही, कारण ते नाजूक आहे. तशीच कोथिंबीर, एवढीच कोथिंबीर मी हात पुसते आणि तेवढीच कोथिंबीर मी ह्याच्यात टाकते, साध्या पाण्यात टाकते. ही साध्या पाण्यात टाकलेली कोथिंबीर आहे, अजून टाकते, सेम असावी म्हणून तेवढी टाकते. आता 2 ते 3 मिनटं आपण फक्त ठेवतो. याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. हे सोल्युशन जे आहे ते अगदी संपूर्ण काम करतं. आणि आता हे 2 ते 3 मिनटामध्ये आपल्याला लॉग रिडक्शन, म्हणजे बॅक्टेरिया मरतील, इव्हन फंगस पण निघतील, आणि ह्याच्यावरती जे कॉस्मेटिक कलर्स असतात, जर मारले असतील तर, सगळ्यात असतातच असं नाही, तर ते पण निघतील. तर मी आता हे ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर काढून ठेवते. अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ही कोथिंबीर आहे ना, समजा आता ही ताजी मला मिळाली म्हणून, पण ही कोथिंबीर जर ताजी जरी नसेल, अगदी शेळपटलेली असेल आणि आपल्या सोल्युशननी धुतली, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित तरतरी आलेली दिसते. ही साधी पाण्यात धुतलेली कोथिंबीर आहे आणि ही आपल्या ह्याच्यात धुतलेली कोथिंबीर आहे. आता तुम्हाला वरून दिसतच असेल पाण्यामध्ये किती फरक पडलेला आहे, या सोल्युशननी किती फरक पडलेला आहे. पण मी आता एका बिकरमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते, याच्यामध्ये तुम्हाला जास्त नीट कळेल.
हे आपल्या सोल्युशननी धुतलेलं आहे आणि हे साध्या पाण्याने धुतलेलं आहे. तुम्हाला अगदी व्यवस्थित फरक जाणवत असेल. तर हा फरक सगळ्या गोष्टींचा आहे. याच्यामध्ये पेस्टिसाइड्स पण आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, फंगस आहेत. आम्ही मायक्रोस्कोप खाली हे सगळं बघतो पण, आणि मायक्रोस्कोप खाली आम्हाला दिसतं पण की ह्याच्यामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत की आम्ही बॅक्टेरियल कंटॅमिनेशन ह्याच्यामध्ये दिसतं आम्हाला, फंगल कंटॅमिनेशन आम्हाला दिसतं. या सोल्युशन आम्ही जेव्हा मायक्रोस्कोपी केली तेव्हा आम्हाला त्याच्यात दिसलेलं आहे. नंतर ही सोल्युशन्स आता दुसरं घेते आपण. याच्यामध्येच आपण म्हणजे एका भाजीला एकच पाणी आणि एकच हे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या एका दिवशी करणाऱ्या भाज्या असतील तर त्या सगळ्या भाज्या एकत्र पण धुवू शकतात. उदाहरणार्थ 2 टोमॅटो, थोड्याशा मिरच्या किंवा भेंडी. आता आपण तोंडली घेतलेली आहे तिथे, तर मी ह्याच्यामध्ये एक एवढी तोंडली टाकते, साधारण एक 7-8 टाकते ही तोंडली या पाण्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये पण एक 7-8 तोंडली टाकते तेवढ्याच आकाराची. अजून एक टाकते. आणि आता हे दोन्हीमध्ये आपण थोडंसं रब करणार आहोत. हे केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं रब करूया. तेवढ्याच प्रेशरने तसंच करूया म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आता या दोन्ही ह्याच्यातला फरक आता दिसतोय, मला दिसतोय, पण एखाद्या वेळेस तुम्हाला तिथं नीट दिसत नसेल तर आता मी हे सोल्युशन तुम्हाला एका स्वच्छ बीकरमध्ये काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये किती फरक पडला आहे तो. हे इथं ठेवते, हे काढून टाकते. आणि हे पाणी पांढरं ते पांढरंच राहिलं, ह्याच्यामध्ये स्वच्छता तसंच दिसतंय ते. हे बघा. आणि ह्याचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडे. तर या रिपोर्टमध्ये कुठली पेस्टिसाइड्स काढली आहेत हे आम्ही एनेबल ॲक्रेडिटेड लॅबमधनं दाखवू शकतो. तर त्याचा रिपोर्ट 1 मिनिट दाखवते मी. आता साधारणपणे गृहिणी पेस्टिसाइड काढण्यासाठी काय उपयोग करतात, कशा पद्धतीने? आजकाल घरोघरी आधी पाण्याने धुतात. आणखीन ज्या जास्त जागरूक असतात त्या कधीकधी मीठ आणि पाण्याने धुतात किंवा कधीकधी हळद लावून ठेवतात किंवा हळदीने धुतात. पण मला कळत नाही की हळद पाण्यातच विरघळू शकत नाही तर हळदीने धुवून काय होतं. कारण तुम्ही टाकून बघा पाण्यात की हळद अजिबातच सोल्युबल नाही आहे, हायड्रोफोबिक आहे ती. तिसरी गोष्ट म्हणजे काही जण व्हिनेगरमध्ये घालतात आणि व्हिनेगरमध्ये घालून म्हणजे पाणी आणि व्हिनेगर असं मिश्रण करतात. काही लोक सोडा बाय कार्ब करतात. तर सोडा बाय कार्बनी दाखवतात की पण त्यांनी पेस्टिसाइड्स निघत नाहीत. याचं कारण काय आहे की हे जी पेस्टिसाइड्स असतात ती हायड्रोफोबिक असतात. हायड्रोफोबिकचा मराठीत तुम्हाला व्यवस्थित अर्थ सांगितलं तर हे पाण्यापासून दूर जाणारी असतात. पाण्यापासून दूर जाणारी म्हणजे पाण्यात जात नाहीत, सोल्युबल होत नाहीत, त्यांना हायड्रोफोबिक म्हणतात. हायड्रोफिलिक नसतात. हायड्रोफिलिक म्हणजे पटकन पाण्यात जाणारी, आणि हायड्रोफोबिक म्हणजे ऑइल कसं पाण्यात जात नाही आणि बाकी सॉल्ट पाण्यात जातं, ते हायड्रोफिलिक आणि हे हायड्रोफोबिक. तशी ही पेस्टिसाइड्स असतात ना ती मॅक्सिमम हायड्रोफोबिक असतात. तर ती हायड्रोफोबिक तुम्हाला हळदीचं एक छान उदाहरण देते. हळद जशी पाण्यात जात नाही तसं पेस्टिसाइड्स पण पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे आपल्याला ते काढण्यासाठी एक वेगळं सोल्युशन करण्याची गरज होती. आणि ते वापरल्यानंतर हे एनेबल ॲक्रेडिटेडचा माझा रिपोर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्या कंपनीचं नाव दिसेल आणि हे ग्रीन पिरॅमिड माझ्या कंपनीचं नाव आणि सोफॅबच वापरलेलं आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पेस्टिसाइड्सची यादी बघा तुम्ही, फक्त ही एवढी मोठी यादी आणि हे सगळे पेस्टिसाइड्स आपल्या सोल्युशननी काढलेले आहेत. आणि हा रिपोर्ट्स आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेला आहे. असं खूप वेळा आम्ही करतो, क्वालिटी कंट्रोल म्हणून आम्ही असे रिपोर्ट्स तयार करतो आणि 3 वेगवेगळ्या एनेबल ॲक्रेडिटेड लॅबमधनं केलं की आपण जेव्हा बाजारात उतरतो तेव्हा आपण लोकांना विषमुक्त करण्यासाठी पुन्हा विष देण्याची इच्छा नसते आपल्याला.
म्हणून आम्ही काय केलं की 3 वेगवेगळ्या NABL ॲक्रिडेटेड म्हणजे ज्या सरकारमान्य लॅबोरेटरी आहेत त्यांना आम्ही हा प्रॉडक्ट दिला, आमचं सोल्युशन दिलं आणि त्यांनी आम्हाला हा सुरेख रिपोर्ट दिला की तुमच्या सोल्युशन हे 99.9 पेस्टिसाइड्स निघतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे अगदी टॉक्झिन फ्री आहे, म्हणजे ह्याच्यात हे स्वतःचंच जे सोल्युशन आहे हे स्वतः अगदी सेफ आहे वापरायला, म्हणजे अगदी लहान मूल पण वापरू शकतं. आणि सांगितल्याप्रमाणे हे ना कम्प्लिटली पोर्टेबल आहे. ह्याचे इन्ग्रेडियंट्स ह्याचे जे USPचे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय फायदे तुम्हाला मिळणार आहेत हे संपूर्ण तुम्हाला कळेल. आणि हा अगदी सेफ आहे प्रॉडक्ट आणि पुन्हा तुम्हाला खिशाला परवडण्यासारखा आहे की न इलेक्ट्रिसिटी वापरता फक्त पाणी आणि हा सोल्युशन. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ह्या सेफ आहे मी 2-3दा बोलले. ह्याला कारण का आणि एवढा कॉन्फिडन्स का, कारण हे जेव्हा आम्ही NABL ॲक्रिडेटेड लॅबमध्ये दिलं आणि ह्याचा MSDS करून घेतला की आम्हाला ह्याचं संपूर्ण विश्लेषण करून द्या मला, तर आम्हाला विश्लेषण करून दिल्यावरती आम्हाला एक चांगली घटना दिसली की हे पूर्ण पोर्टेबल आहे, म्हणजे आपण पिऊ शकतो. इतकं सेफ असेल तर अगदी लहान मुलं पण वापरू शकतीलच. त्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत नाहीच आहे आणि तुम्ही पण वापराल, तुम्हाला दिसेलच ते की इतकं सेफ आहे आणि फक्त वॉश करायचं आणि तुमचं काम होऊन जाणार आहे. आणि त्याबरोबरीने तुम्हाला ऑर्गॅनिक जे म्हणजे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल खाल्ल्याचं सुख पण मिळणार आहे. याची प्राइस किती आहे कस्टमर्सला जर घ्यायचं असेल हां, तर हे आमच्या वेबसाईटवर पण आहे, ॲमेझॉनवर पण मिळतं आहे. हे 350 आणि 400च्या दरम्यान ह्याची किंमत आहे. एवढं करून देखील हे 100x आहे, म्हणजे तुम्हाला एवढं सगळं लागत नाही. साधारण 4 जणांच्या कुटुंबाला ही बाटली 2 ते 2.5 महिने सहज पुरते. आणि ह्याची किंमत आम्ही काढली की साधारण कुटुंबाला किती लागेल, तर तुम्हाला दिवसाला 1 ते 2 रुपये फक्त लागतात भाजी वॉश करायला, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला खूप फायदा होतो. त्यामुळे नॉनव्हेजसाठी पण आमच्याच म्हणजे एका कन्झ्युमरनी आम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही हे केलं तर आमच्या नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी काय, तर हे एक फॉर्म्युलेशन तयार केलेलं आहे, ला फ्लेशॉल त्याचं नाव आहे. आणि हे थोडंसं वेगळं फॉर्म्युलेशन केलं आहे. ह्याचे इन्ग्रेडियंट्स आणि ह्याचे इन्ग्रेडियंट सगळे सेम नाही आहेत, पण आपल्याला आता माहिती की मीट प्रॉडक्ट्स हे ऑलरेडी एक्सपोज असतात आणि त्याच्यावरती जंतू आधीच येऊन बसलेले असतात. स्पेशली हे जे पोट बिघडवणारे जे असतात त्याच्यामध्ये आणि काही ह्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते टॉक्झिन प्रोड्युस करणारे असतात. क्लॉस्ट्रिडिया आम्ही म्हणतो ते, किंवा क्रोनोबॅक्टर साकाजाकी, हे जे ऑर्गॅनिझम्स असतात ना हे फूड पॉयझनिंग करू शकतात. खूप वेळा फूड पॉयझनिंग तर ऑर्गॅनिझम शिघेला, साल्मोनेला तर वेगळाच आहे, तो टायफॉइड पण आहे, पण शिघेला आणि ह्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. तर ते ह्याच्यामुळे जंतू मरतात पूर्ण. आणि ह्याचं पण आम्ही NABL ॲक्रिडेटेड लॅबकडनं संपूर्ण टेस्टिंग करून आणलं आहे. आणि ह्याचे आणि ह्या दोन्हींचे हे जे आहेत इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यामध्ये जे वापरलेले घटक आहेत ते संपूर्ण फूड ग्रेड आहेत, त्यामुळे नॅचरली ते पोर्टेबल आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी वापरा आणि सगळ्यांनी असे छान राहा, तुम्हाला कमी आजारपणे यावी एवढीच मी प्रार्थना करते. आणि पेस्टिसाइड्सचे त्याचे बाकीचे साईड इफेक्ट्स किती वाईट आहे ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे की कॅन्सरपासून तुम्हाला न्यूरोटॉक्झिन्स आणि वाटेल ते होऊ शकतं पेस्टिसाईडने. तर पेस्टिसाइड्स फ्री करण्यासाठी हा माझा जो 20 वर्षाचा प्रवास झालेला आहे तो तुमच्या सगळ्यांना उपयोगी यावा एवढीच माझी इच्छा. ऑल द बेस्ट.